हाय गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर काय आम्ही आता आलो मुळशीला प्रेस्टिन विलामध्ये. तर आत्ता आम्ही चाललो आहे धबधबे बघायला आणि धबधबे बघून झालं मग मी तुम्हाला दाखवतो विला. ते आमचे हॉटेल आहे, त्याच्या खाली एक कुत्रं पण आहे, हस्की का काहीतरी आहे त्याची ब्रीड, आणि एक मासे पण आहे, असं टब आहे मोठा आणि त्याच्यात मासे आहेत, ते पण दाखवतो तुम्हाला. आत्ता मी चाललो आहे धबधबे बघायला, मग ते सगळं झालं तुम्हाला दाखवतो. बाय गाईज. आम्ही खाली आलो आता हॉटेलमधनं आणि इथं एक मोठा टब आहे, त्याच्यात मासे ठेवलं आहे. गप्पे फिश दिसत असतील तुम्हाला का नाही मला माहिती नाही, त्याच्यात आहे बघा गाईज. आणि इथं अजून एक कुत्रं आहे तिथं. काहीतरी असं डब्बा वगैरे एक भरू फिश भरून बघा गाईज. चाय फिश ढापण्याचा विचार पण फिश खूप मस्त आहे. ए रे पाहिलं तर नको नको हातलं कॅमेरा काय आपण आधी गाईज. बघा इथे एक डॉग पण आहे, खूप भारी डॉग आहे ते बघा गाईज, ना खूप भारी. पकड माझा व्हिडिओ काढ ती घाबरी ते यार. हॅलो खूप भारी डॉग आहे गाईज. हे बघा बघ ना ते चांगलं वाटतं त्याला. मम्मी तू तर पहिला लावलास हा ते भारी आहे रोज. काय खूप भारी कुत्रे गायचे, हस्की सारखे एकदम. आणि घाबरलं आम्हाला बघून तिकडं तोंड करून बसलो. पहिलं लय रिलॅक्स बसलो होतो इथं. भुकणार आहे चांगाव गायच बघा. गळा दापशील चावं ना दिशे. खूप गोड कुत्रे गायचे. विसरतं तेच रणवीर हातलं कुत्र्याला नाही राहत. इथंच फाटली ती, इथं फाटली चिट्टी फाटली. असं आहे गाईस. तर आम्ही आता रूमवर आलोय. आम्ही जसं तुम्हाला दाखवलं रूमच्या खाली की तिथं कुत्रं मासे विषय होते, कुत्र्याला आम्ही हात लावला. आम्हाला आवडलं ते कुत्रा. आता आम्ही चिकन खाणार आहे, थोडे पीस वाचवणार आहे आणि त्याला देणार आहे खाली जाऊन. आम्ही थोडं देतो आणि आम्ही काय करणार माहिती का, आता आम्ही आहे ना आता जेवणार, थोडं गेम बिम खेळणार लोटून. तर काय आता आम्ही धबधब्याला गेलतो, ते तुम्हाला कुत्रं मांजर दाखवलं. त्याच्यानंतर आम्ही गेलो धबधब्याला आणि मग त्याच्यानंतर आलो परत आम्ही रूमवर, कपडे बिपडे घातले आणि मग बसलो इथं. आता फॅन लावत नाही पण मला फॅन, आता फॅनचं बटनच माहिती नाही कुठे भेटलं. फायनली पहिल्याच बॉलला छक्का मारला. आमचा छक्का एकदम बरोबर असतो. बघा कधी पण बघायला या. आम्ही तिथे गेलतो ना वडापाव खायला, तिथे तीन बाबा होते तिथे. आणि ही बोल होती पोरगी फ्रेंड्स होते, पण फ्रेंड्स नव्हते ती. आम्ही वडापाव खाल्लं होतं तिथं धबधब्याला जायच्या आधी, आणि 35 रुपयाला वडापाव. आमची तर 20 रुपयाला एवढं भारी. ती बाई बनवते आमची इथल्या हातगाडीचे, असले भारी वडापाव असतात ना तिथं. आणि 15 रुपयाला आम्ही दोनांतर 30 रुपयाला. बघा एकच वडापाव 30ला भेटला म्हणजे काय बोलायचं. 30-35 रुपयाला भेटलं, ठीक आहे. आम्हाला वाटलं चव असन, पण आपलं बेकार लागत होतं ते वडापाव. वडा एवढा होता त्याचा, वडा बटाटा एवढीचा वडा, बटाटा एवढं आहे की घशातच अडकते डायरेक्ट. तिखट पण एवढं भांगार होतं. फालतू थर्ड क्लास लागत होता ना गाईस, काय म्हणतो मला आता. पण 35 रुपये ठेवले, जसं बर्गरच आहे. बर्गर बी स्वस्त भेटतं आमच्या इथं. आमची तर कोल्ड कॉफी 35ला भेटते. आणि ती पण भारी लागते ह्याच्यापेक्षा. मग काय विषय हा ना. तर गाईस आता आम्ही जेवतो आणि मग तुम्हाला यायलाच लागते हॉटेल भाग्यश्री. हा चार्जिंग लावलं इकडे 7%. तर गाईस आता आम्ही जाऊन चिकन खाणार आहे. मग तुम्हाला डायरेक्ट पार्किंगमध्येच भेटतं त्या कुत्र्यासोबत खेळताना, आणि मग डायरेक्ट गेम खेळताना भेटू. नाही गेम खेळताना जेवल्यावर तुम्हाला भेटतो. थोडा वेळ पार्किंगला जातो आम्ही आणि मग तिथं त्या कुत्र्यासोबत खेळतो आणि मग येतो मग घरी. सोबत हा
कुत्र्यासोबत खेळतो guys. तर चला आता आम्ही जेवतो. तुम्हाला बाहेर टीव्ही दाखवतो आम्ही कार्यक्रम. मोबाईल आहे ना तुमचा? पॉडकास्ट लावले बघा इथं. टार्टेरिया एक हिडन एम्पायर यहाँ पे फ्री इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिक कार्स और पण लावतो. तुला थोडा वेळ बाल्कनीत जाऊ आपण. बाल्कनीत जेवणार आहे बाल्कनीत जेवणार आहे काय. पाऊस आतलं झालाय की डायरेक्ट पाणी बाहेर आजोबा झोपलेत. त्याला काय जातं जेवण भेटतं तुम्हाला डायरेक्ट कुत्र्यासोबत खेळताना भेटतो. बाय.